हॅलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्पेशल रेसिपी फॅमिली व्लॉग या चॅनलमध्ये. तर बघा, यामध्ये ते पत्त्याला घेतलेलं आहे, त्यामध्ये मी भगोनं घेतलेलं आहे. मग त्यामध्ये मी तेजपत्ता, काळी मिरी आणि लवंग जिरे घातलेले आहेत. मिरच्या पण घालते 2-3 कापून उभे चिरून, कोथिंबीर घालते, टोमॅटो घालते. हे सगळं छान असं फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण घालायचं आहे. तर हे सगळं मिक्सर भाजून घेते मसाल्यामध्ये आणि त्यामध्ये घालते पाणी. तर तुम्हाला वाटतं काय बनवत आहे, तर मी इथे बनवत आहे फोडणीचा भात, म्हणजे जिरा राईस माझ्या पद्धतीने बनवत आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये घालायचे आहेत आपण भिजून घातलेले तांदूळ. तर हे आपण आता साईडला ठेवून घेऊया. आपला भात शिजत राहील, आपले राईस इकडे शिजत राहतील, तोपर्यंत आपण इकडे फोडणी देऊया. तर हे बघा, यामध्ये कढई घेतलेली आहे, त्यामध्ये राईचं तेल, आज राईच्या तेलात बनवणार आहे मी. खूप छान लागते. आणि कांदा एक कापून घेतलेला आहे लांब लांब मध्यम आकाराचा. कांदा जास्त भाजून घ्यायचा नाही, ब्राऊन करायचा नाही, हलकासा ब्राऊन म्हणजे हलकासा भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये मी हे पेस्ट घातलेला आहे. तर तुम्ही म्हणसाल पेस्ट का दाखवला नाही, कारण की मी मोठा व्हिडिओ होतो दाखवण्यात म्हणून केला नाही. तर या पेस्टमध्ये मी अख्खा धनिया, हरा धनिया, कांदा, टोमॅटो, मिरची आणि हरा धनिया खूप सारा घातलेला, अख्खा धनिया पण घातलेला आहे. त्यामध्ये मी अख्खा धनिया पण घातलेला आहे. छान असं मिक्सरमध्ये पिसून घेतलेला आहे. तर हे मसाला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. ग्रेव्ही छान तयार होईल, कारण की आपण कच्चंच सगळं घातलेलं आहे. त्यामध्ये आपण भाजून काढून घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, मसाला घातलेला आहे, हळदी पावडर, मिरची पावडर, मटन मसाला, हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता. अशा पद्धतीने छान मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि आपली ग्रेव्ही छान भाजून घ्यायची, कारण त्याला चव येणार आहे. नाही जर कच्चंच राहणार तर वास येणार कांद्याचा. हे बघा, थोडंसं गरम पाणी घालून मी परत एकदा छान असं ग्रेव्ही भाजून घेते, तेल सुटेपर्यंत अशी छान. तर अशा पद्धतीने आपल्याला छान अशी आपली ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे. मसाला छान भाजून घ्यायचा आहे. यामध्ये मी एक अंडं पण फोडून टाकणार आहे, कारण की ग्रेव्ही पण छान होईल आणि गाढी पण होईल थोडी. तर अशा पद्धतीने अंडं मी बारीक चुरा करून टाकलेला आहे आणि टेस्ट पण येते खूप छान. तर अशा पद्धतीने बघा, छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी यामध्ये अंडे घालणार आहे. तुम्ही अंडे फ्राय करून पण घालू शकता. मी फक्त अंड्याला असे फ्राय केलेले नाही, शिजून असेच घेऊन असे टाकले. तुम्ही याला कट करून पण टाकू शकता, पण मी असे टाकते. फ्राय करून टाकल्यानंतर आणखी टेस्ट होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता मी यामध्ये मसाल्यामध्ये अंडे थोडेसे भाजून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. त्यामध्ये मी आता थोडं करून गरम पाणी घालणार आहे. हलकं गरम पाणी करून टाकायचं आहे. थंड पाणी टाकल्याच्या नंतर गरमच पाणी करून घालायचं आहे. आता मी यामध्ये पाणी घालून छान असं शिजू देणार आहे आपल्या अंडे मसाल्यामध्ये. छान शिजलं तर अंड्याची पण खूप छान टेस्ट येते. त्याला चिरा मारून घ्यायचा अंड्याला, कारण की मसाला आतपर्यंत जाईल. 2-3 अशा उभ्या चिरा मारून घ्यायच्या. त्यामध्ये पाणी घालून आता मी इथे शिजवून घेणार आहे. छानपैकी अशी उकळ काढून घ्यायची आहे. आणि आपण आता बघूया, आपला भात पण तयार झालेला आहे. आपण बघूया झाकण काढून. हे बघा, अशा पद्धतीने किती छान भात. माझ्या मुलांना हे भात खूप आवडते, असं बनवतं त्यांना खूप आवडतं. खिचडीसारखंच आहे, पण हळद टाकलेली नाही त्यामध्ये. बघा, कोथिंबीर घातलेली आहे वरती. खूप छान टेस्ट होते. तुम्ही बनवून बघा, कोणत्या पण ग्रेव्हीसोबत असा भात बनवून बघा. हे बघा, आपली अंड्याची रस्सा पण तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर आपण आता तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून किती छान आपला अंड्याची रस्सा आणि भात कसा बनवला. अंडा राईस आणि
अंडा कढी आणि राईस. तुम्ही पण नक्की बनवून बघा, ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. हे बघा किती मस्त दिसते आपला भात, कोथिंबीर पण, आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा अशा पद्धतीने. हे बघा खूप मस्त, खूप टेस्टी लागते. हे बघा किती छान आपली अंडा कढी तयार झालेली आहे. वाटल्यास तर तुम्ही मसाला थोडा जास्त पण बनवू शकता, जास्त लोकांसाठी. ग्रेव्ही थोडी कमी पण करू शकता, पण मी पातळच केलेली आहे इथे. हे बघा तयार आहे आपला अंडा कढी आणि राईस. हे बघा अंड्याचा रस्सा आणि भात. कसे वाटलं रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आवडलं तर. थँक्यू, बाय बाय.